विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे वनरक्षक गट क या पदाचा या ठिकाणी कट ऑफ किती जाऊ शकतो, एक्झॅक्ट कट ऑफ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर मित्रांनो, बऱ्याच मुलांनी कमेंट्स केलेले आहे की ज्याप्रमाणे तुम्ही इथून मागे ज्या वन विभागांचे कट ऑफ बनवलेले आहेत तेच कट ऑफ या ठिकाणी एक्झॅक्ट आलेले आहे. त्याच्यानंतर खूप मुलांनी कमेंट केल्या आणि ठाणे वन विभागाचा तुम्ही कट ऑफ बनवा आणि त्याच्यावरती व्हिडिओ टाका, अशा खूप कमेंट आल्याच्या नंतर हा व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, मी आजच्या व्हिडिओमध्ये एकदम परफेक्ट कट ऑफ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुमचा जो तुमच्या मनाने माझा जो अंदाजित कट ऑफ किती येऊ शकतो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या मनाने किती अंदाजित कट ऑफ येऊ शकतो हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कोणीही निगेटिव्ह कमेंट करायची आहे आणि कोणी जर कट ऑफ आपल्याला एवढे मार्क आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त कट ऑफ लागत असेल, जे मनाला काही या ठिकाणी वाईट वाटून घेऊ नका. अजून हा फक्त मी सांगितलेला कट ऑफ हा फक्त अंदाजित सांगत आहे, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. आपण कॅटेगरी वाईज सर्व पदांचा कट ऑफ बघणार आहे. महिला, माजी सैनिक, खेळाडू अशा सर्व कॅटेगरी वाईज बघणार आहोत. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर सर्वात पहिल्यांदा आहे मित्रांनो, तुमच्या समोर या ठिकाणी स्क्रीनवर तर आहेत एससी कॅटेगरी. एससी कॅटेगरीसाठी या ठिकाणी सर्वसाधारणसाठी एकूण किती जागा होत्या? तर एकूण 8 जागा होत्या आणि मुलांनी मी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर आणि रोजंदारी मजूर हे जर उमेदवार जर राहिले नाहीत किंवा ते फॉर्म आलेले नसतील, जवळ-जवळ अंशकालीन पदवीधर आणि रोजंदारीचे फॉर्मच नसतात. त्याच्यामुळे ह्या सर्व जागा सर्वसाधारण मुलांना वरती ऍड होत असतात. हे सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगत आहे. तर मित्रांनो, एससीच्या एकूण 8 जागा होत्या, परंतु या ठिकाणी माझ्या अंदाजित 11 प्लस जागा एससीच्या सर्वसाधारणच्या भरल्या जातील आणि 160 प्लस जे मार्क आहेत ते मुलं या ठिकाणी सिलेक्ट होतील आणि 160 158 वाले आणि 160 वाले काही विद्यार्थी वेटिंगला असलेले तुम्हाला बघायला भेटतील एससी कॅटेगरीचे. त्याच्यानंतर एससीच्या महिलांचा 154 प्लस ज्यांना मार्क्स आहेत त्या महिलांचं सिलेक्शन होणार आहे. 152 वाल्या महिला आणि 154 वाल्या महिला या ठिकाणी वेटिंगला राहतील. त्याच्यानंतर माजी सैनिकचा कट ऑफ या ठिकाणी खेळाडूला जागा नव्हत्या. तर माजी सैनिकचा कट ऑफ बघू शकता. माजी सैनिकचा कट ऑफ 110 पर्यंत जाऊ शकतो किंवा 116 पर्यंत देखील जाऊ शकतो. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्क्रीनवर बघा अंशकालीन पदवीधर 80 गुण, लेखी प्लस ग्राउंड 80 हे याच्यापेक्षा कमी देखील गुण असले तरी यांचं सिलेक्शन होते, कारण हे जवळ-जवळ उमेदवार राहतच नाहीत. भूकंपग्रस्ताला एसटीला जागा नव्हत्या, प्रकल्पग्रस्ताला देखील जागा नव्हत्या आणि रोजंदारी मजूर यांना देखील किती देखील कमी मार्क्स असले तरी यांचं सिलेक्शन होते. 80 मार्क असतील दोन्ही मिळून तरी देखील यांचं सिलेक्शन होऊन जाईल. आता मुलांनो, राहिला या ठिकाणी एसटी कॅटेगरी. एसटी कॅटेगरीचा आपण या ठिकाणी कट ऑफ बघायला सुरुवात करणार आहोत. तर पूर्वी एसटीला किती जागा होत्या? एकूण 6 जागा. एकूण 6 जागा होत्या, परंतु त्या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी 13 प्लस जागा एसटीच्या तुम्हाला भरलेल्या गेला बघायला भेटतील. कारण ते या ठिकाणी अंशकालीन पदवीधरच्या 3 जागा, रोजंदारीच्या 3 जागा आणि माजी सैनिकच्या 5 जागा आहेत. तर माझ्या अंदाजे 13 प्लस जागा एसटीच्या या ठिकाणी भरल्या जातील एसटी कॅटेगरीच्या आणि 152 प्लस मुलांना 152 प्लस ज्या मुलांना मार्क्स आहेत 152 मध्ये त्यांचं सिलेक्शन होणार आहे आणि 152 वाले मुलेच वेटिंगला राहतील आणि 150 वाले 148 वाले देखील वेटिंगला राहतील एसटी कॅटेगरीचे. तर एसटी कॅटेगरीच्या महिलांचा कट ऑफ देखील 152च जाणार आहे. हे मी तुम्हाला सांगत आहे. 152 प्लस ज्यांना मार्क आहे त्यांचं सिलेक्शन होणार आहे. खेळाडू एसटी कॅटेगरीचे खेळाडू आहे त्यांचं 150 148 किंवा 150 मेरिट लागेल. माजी सैनिक एसटी कॅटेगरीचं या ठिकाणी 98 पर्यंत मेरिट लागेल किंवा 110 पर्यंत हे मेरिट जाऊ शकते. 98 ते 110 पर्यंत हे मेरिट राहील. अंशकालीन पदवीधरचे 80-82 किती कमी मार्क्स असले तरी त्यांचं सिलेक्शन होईल, ते उमेदवार राहत नाहीत. भूकंपग्रस्ताला जागा नव्हत्या. प्रकल्पग्रस्त 140 पर्यंत मेरिट जाऊ शकतं. कशाचं? तर या ठिकाणी एसटी कॅटेगरीच्या प्रकल्पग्रस्ताचं. रोजंदारी मजूर 80-82 किती देखील कमी मार्क असले तरी यांचं सिलेक्शन होऊन जाईल. आणि एसटी कॅटेगरीचे जे होमगार्ड आहेत, एससी कॅटेगरीला होमगार्डला जागा नव्हत्या. एसटी कॅटेगरीच्या या ठिकाणी बघू शकता 154 मार्क असतील होमगार्डला तर सिलेक्शन होऊन जाईल. ठीक आहे. आता राहिलेला आहे विजेए या ठिकाणी बघू शकता. विजेएला किती जागा होत्या? एकूण 4 जागा. एकूण 4 जागा असल्या तरी देखील या ठिकाणी बघू शकता. तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी 5 4 ते प्लस या ठिकाणी 5 जागा 6 जागा देखील भरू शकता, परंतु माझ्या अंदाजे त्या ठिकाणी 5 जागा भरतील सर्वसाधारणच्या. कट ऑफ या ठिकाणी बघू शकता 162 कारण विजयचे भरपूर मुलं आहेत. 162
तिथून पुढचे विद्यार्थी 162च्या पुढचे विद्यार्थी भरले जातील 105च्या याच्यामध्ये. आणि महिलांचा कट ऑफ 148 प्लस जे मार्क आहेत, 148 वाल्या महिला वेटिंगला राहतील आणि 148 वाल्या काही महिला या ठिकाणी सिलेक्शन लिस्टमध्ये राहतील. बऱ्याच मुलांचा एक प्रश्न आहे की सारखेच गुण आहे, परंतु 148 वाला वेटिंगला आणि 148 वाला सिलेक्शन लिस्टमध्ये कसा राहतो, तर ज्या मुलाचे वय जास्त आहे, ज्या मुलाचं शिक्षण जास्त आहे, त्याचं या ठिकाणी सिलेक्शन आधी केलं जातं आणि ज्यांचं कमी आहे त्यांचं मागे ठेवलं जातं, ते विद्यार्थी वेटिंगला राहतात. त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता खेळाडू, विजय खेळाडू या ठिकाणी ठीक आहे, विजय एक खेळाडूंना जागा नव्हत्या. त्याच्यानंतर माजी सैनिक 108 पर्यंत मेरिट जाणार आहे. अंशकालीन पदवीधर 80, 82, 86 किती पण कमी मार्क्स असले तरी अंशकालीन पदवीधरांचं सिलेक्शन या ठिकाणी होऊन जाईल. त्याच्यानंतर रोजंदारी, भूकंपग्रस्ताला जागा नव्हत्या विजयसाठी आणि प्रकल्पग्रस्तासाठी देखील नव्हत्या. त्याच्यानंतर रोजंदारी मजूर, विजयमध्ये रोजंदारी मजूरला या ठिकाणी बघू शकता एक जागा होती, तर 184 84 82 किती देखील कमी मार्क्स असले तरी या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकत आहे. त्याच्यानंतर एनटीबी, एनटीबीच्या या ठिकाणी बघू शकता एकूण किती जागा होत्या, सर्वसाधारणला 2 जागा होत्या, परंतु या ठिकाणी अंशकालीनला देखील एक जागा होती आणि रोजंदारीला एक जागा होती. तर या ठिकाणी 4+2 नाही तर 4+ जागा या ठिकाणी भरल्या जातील आणि 156 पासून 156 या ठिकाणी सिलेक्शन लिस्टमध्ये 156 वाले राहतील आणि 154 आणि 156 वाले दोन्ही या ठिकाणी वेटिंगला राहणार आहेत. सर्वसाधारणमध्ये 4+ जागा या ठिकाणी भरल्या जातील. त्याच्यानंतर ठीक आहे बघू शकता महिलांचा कट ऑफ एनटीबीचा 146 प्लस ज्या महिलांना गुण आहेत त्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव राहणार आहे. माजी सैनिक 100 पर्यंत तुमच्या या ठिकाणी सिलेक्शन होईल. अंशकालीन पदवीधर 80, 82, 84 किती देखील कमी मार्क असले तरी एवढ्या मार्कमध्ये तुमचं सिलेक्शन होईल. भूकंपग्रस्ताला या ठिकाणी जागा नव्हत्या, प्रकल्पग्रस्ताला देखील जागा नव्हत्या आणि रोजंदारी मजूरला या ठिकाणी बघू शकता ठीक आहे याचं मेरिट 82-80 हे लागून जाईल. हेच मेरिट 82 ते 86 या दरम्यानच रोजंदारीचे मेरिट लागणार आहे. त्याच्यानंतर एनटीसी, एनटीसीला या ठिकाणी किती जागा होत्या, तर सर एकूण 4 जागा होत्या एनटीसीला आणि या ठिकाणी माजी सैनिकला एक आणि अंशकालीन पदवीधरला एक जागा होती. परंतु या ठिकाणी बघू शकता एनटीसीच्या एकूण बघू शकता हे एकूण 4 जागा आहेत, परंतु एकूण 5 जागा भरल्या जाऊ शकतात. 166 प्लस ज्यांना मार्क्स आहेत ते सिलेक्शन लिस्ट मध्ये राहतील आणि 160 वालेच या ठिकाणी वेटिंगला देखील राहतील. 160 वाले आणि 158 वाले वेटिंगला राहतील. महिलांचा या ठिकाणी कट ऑफ एनटीसी मध्ये 158 लागणार आहे. हा या ठिकाणी एक्झॅक्ट कट ऑफ आहे, हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. एक्झॅक्ट कट ऑफ आहे ठीक आहे. त्याच्यानंतर माजी सैनिकचं या ठिकाणी 120 पर्यंत एकच जागा आहे, 120 पर्यंत जाऊ शकतं आणि अंशकालीन पदवीधर तरी जवळजवळ नसतातच, परंतु आले तरी देखील 80च्या खालीच त्यांचे मेरिट लागेल, 80च्या खालीच मेरिट लागेल. त्याच्यानंतर आहे बघू शकता तुमच्या समोर एनटीडीचे आहे बघू शकता एकच जागा आहे. एनटीडी सॉरी ठीक आहे, एनटीडीला 2 जागा आहेत. या ठिकाणी 2 जागा आहेत. 168 वालेच उमेदवार 2-3 आहेत, त्याच्यामुळे 168च हे या ठिकाणी मेरिट लागणार आहे एनटीडीचं. आणि महिलांसाठी सांगतो की या ठिकाणी बघू शकता आणि इतर कोणत्याही जागा नाही एनटीडीच्या, फक्त महिलांच्या 2 आणि पुरुषांच्या 2 आहे. 154 वाल्या महिलांचं या ठिकाणी सिलेक्शन होईल एनटीडीच्या आणि 168 पुरुषांचं सिलेक्शन होईल. तर सर्वात महत्वाचा पॉईंट आलेला आहे ओबीसी. ओबीसी कॅटेगरीच्या या ठिकाणी मुलांचा जो कट ऑफ लागणार आहे 154 राहणार आहे. ओबीसीला एकूण जागा 14 आहेत, परंतु अंशकालीनच्या जागा भरपूर आहे, रोजंदारीच्या मजूरच्या भरपूर आहे आणि ते माजी सैनिकच्या जागा देखील भरपूर आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी 25+25 या ठिकाणी 14च जागा दिलेल्या आहेत, परंतु माझ्या अंदाजे या ठिकाणी 25+ जागा ओबीसीच्या भरल्या जातील. जर 154 पेक्षा 154 वाले विद्यार्थी वेटिंगला राहतील काही नाही सॉरी या ठिकाणी महिलांचं सांगितले, पुरुषांचं पुन्हा सांगतो. पुरुषांचं या ठिकाणी 14 जागा आहेत, 25+ जागा या ठिकाणी भरल्या जातील आणि 158 प्लस जे विद्यार्थी आहेत 158 प्लस जे विद्यार्थी आहेत त्यांचं सिलेक्शन होईल. 156 वाले विद्यार्थी वेटिंगला राहतील, 158 वाले देखील काही विद्यार्थी 2-3 वेटिंगला राहतील. 25+ जागा भरल्या जातील, 158 मेरिट लागेल. महिलांचं या ठिकाणी ओबीसीची मेरिट 154 लागणार आहे. 154+ मार्क असणाऱ्या महिलांचं सिलेक्शन होईल. त्याच्यानंतर खेळाडूचं 142+ मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल. माजी सैनिक 122+ मुलांचं सिलेक्शन होईल आणि बघू शकता अंशकालीन 88 पर्यंत. येथे अंशकालीन पदवीधर 100% 1-2 या ठिकाणी येणारच, त्याच्यामुळे या ठिकाणी 88 पर्यंत मेरिट जाऊ शकते. भूकंपग्रस्त 124 पर्यंत जाऊ शकते. प्रकल्पग्रस्त या ठिकाणी हे मेरिट थोडे वाढवता येईल. या ठिकाणी बघू शकता
36 पर्यंत जाईल आणि रोजंदारी मजूरचे या ठिकाणी येऊ शकतात 90 ते 92 मेरिट जाऊ शकते आणि होमगार्ड आहेत ओबीसीचे 152 ते 154 गुण त्यांना या ठिकाणी घ्यावे लागणार आहेत. त्याच्यानंतर एसबीसी. एसबीसी तुमच्या समोर आहे. एकूण 2 जागा होत्या. इतर कोणत्याही खाली जागा नव्हत्या. महिला आणि पुरुषांना 2-2 जागा होत्या. खाली इतर कोणत्याही जागा नव्हत्या. तर सर्वात टॉपचा या ठिकाणी 2 जागा होत्या. या ठिकाणी एसबीसीच्या सर्वात टॉपचा आहे. याच्यामध्ये एक 160 वाला आणि दुसरा आहे 156 वाला. तर त्याच्यानंतर ह्या दोघांचं सिलेक्शन होईल आणि जो 150 वाला याच्यामध्ये आहे, हा वेटिंगला राहणार आहे. 156 वाल्याचा आणि 160 वाल्याचं सिलेक्शन होणार आहे. 150 वाला वेटिंगला राहणार आहे आणि महिलांसाठी 2 जागा आहेत. बघू शकता त्या 152 या ठिकाणी मेरिट लागू शकतं. एवढं लागणार आहे 100% जवळ-जवळ. तेथे देखील 150 नाही तर 152च लागेल. मार्क्स आपण जो कट ऑफ सांगणार आहे त्याच्यामध्ये एकदम थोडा 1-2 मार्काचा फरक होणार आहे. याच्यापेक्षा जास्त फरक होणार नाही. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ईडब्ल्यूएस. ईडब्ल्यूएसला एकूण 10 सॉरी या ठिकाणी 7 जागा होत्या. एकूण किती जागा होत्या ईडब्ल्यूएसला? एकूण 7 जागा होत्या. परंतु या ठिकाणी 10 प्लस जागा भरल्या जातील. तर या ठिकाणी 110 प्लस जागा भरल्या जातील आणि 164 प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत त्यांचं सिलेक्शन ईडब्ल्यूएस मध्ये होऊन जाईल आणि 164 वालेच विद्यार्थी त्याच्यामध्ये वेटिंगला राहतील. 158 वाल्या या ठिकाणी मुलींचं ईडब्ल्यूएस मध्ये सिलेक्शन होईल. 156 वाल्या महिला वेटिंगला राहतील. त्याच्यानंतर बघू शकता खेळाडूंना जागा नव्हत्या आणि माजी सैनिकचं 122 पर्यंत मेरिट जाऊ शकतं ईडब्ल्यूएसचं आणि या ठिकाणी अंशकालीन पदवीधरचं हे देखील या ठिकाणी 110 ते 118 या दरम्यान मेरिट राहील. भूकंपग्रस्तच्या आणि प्रकल्पग्रस्तच्या जागा नव्हत्या. रोजंदारी मजूर 90 ते 92 या ठिकाणी आले तर 90 ते 92 मेरिट जाऊ शकतं हे देखील लक्षात ठेवायचं. होमगार्डला या ठिकाणी जागा नव्हत्या. ठीक आहे आणि बरेच मुले अनाथचा कट ऑफ अनाथचा कट ऑफ या ठिकाणी ओपन मधून या ठिकाणी 136 लागू शकतो. 136 लागू शकतो. तर या ठिकाणी बघू शकता ओपनच्या एकूण जागा दिलेल्या होत्या 20 जागा दिलेल्या होत्या. परंतु या ठिकाणी 30 प्लस किंवा 33 प्लस 33 किंवा 30 प्लस जागा तुमच्या भरल्या जातील. 168 ज्या मुलांना मार्क्स आहेत त्यांचं सिलेक्शन ओपन मधून होणार आहे. हे देखील लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर महिलांचं मेरिट 160 प्लस लागणार आहे. 160 पासून पुढच्याचं सिलेक्शन होईल. खेळाडू 156 पुढचं सिलेक्शन होईल आणि त्याच्यानंतर माजी सैनिक 124 प्लस मार्क असतील तर सिलेक्शन होईल. अंशकालीन पदवीधर 112 पर्यंत हे मेरिट वाढू शकतं या ठिकाणी जर ते ओपन मधून आले तर. भूकंपग्रस्त 140 ते 146 च्या या दरम्यान मेरिट लागेल. प्रकल्पग्रस्त 148 हे मेरिट थोडं वाढावं लागेल या ठिकाणी 146 ते 148 प्रकल्पग्रस्तांचं मेरिट लागणार आहे. तुम्ही या ठिकाणी कोल्हापूरचं नागपूरचं या ठिकाणी बघू शकता. त्याच्यानंतर रोजंदारी मजूर 92 या ठिकाणी 92 पाहिजे होते 92 ते 94 मेरिट लागेल आणि होमगार्ड जर असाल ओपन मधून तर 156 पर्यंत मेरिट लागणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व कॅटेगरी वाईज या ठिकाणी मी तुम्हाला मेरिट सांगितलेलं आहे, कट ऑफ सांगितलेले आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये तुमच्या अंदाजित किती कट ऑफ जाऊ शकतो हे देखील सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अशाच प्रकारचे अपेक्षित आणि संभाव्य कट ऑफ आणि मेरिट बघत राहण्यासाठी आपल्या YBD अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.